बघा लक्ष द्या, सुपरपोजिशन ऑफ वेव्स मध्ये लेक्चर नंबर 3 बघा आपण घेणार आहोत. फर्स्ट लेक्चर मध्ये आपण जस्ट इंट्रोडक्शन बघितलं होतं. सेकंड लेक्चर मध्ये आपण इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग अ पॉझिटिव्ह डायरेक्शन और निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस बघितलं होतं. थर्ड अतिशय महत्त्वाचा आर्टिकल आपल्याला बघायचा आहे, व्हॉट इज मीन बाय सुपरपोजिशन ऑफ वेव्स किंवा प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. लक्ष द्या, व्हॉट इज मीन बाय प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. सुपरपोजिशन आवाज नको आहे रे. हां प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय असतं बाळांनो. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन मध्ये एक स्टेटमेंट होतं बघा. काय स्टेटमेंट होतं? स्टेटमेंट असं होतं, व्हेन टू ऑर मोर साऊंड वेव्स ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम अराइव्ह ॲट अ पॉइंट ऑफ मीडियम सायमल्टेनियसली. जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेव्स मीडियम मधने येतात आणि एकाच पॉइंटला येऊन धडकतात. लक्ष द्या, व्हेन हे बघा, व्हेन टू ऑर, दिस इज द फर्स्ट वेव्ह, दिस इज द सेकंड वेव्ह, दिस इज द थर्ड वेव्ह, दिस इज द फोर्थ वेव्ह. प्रत्येक वेव्हला एक इक्वेशन असतं बिकॉज ऑल आर द प्रोग्रेसिव्ह वेव्ह आपण शिकलोय. सो दिस इज द फर्स्ट वेव्ह हॅव्हिंग इक्वेशन y1 बार, सेकंड वेव्ह y2 बार, थर्ड वेव्ह y3 बार, फोर्थ वेव्ह y4 बार. When two or more sound waves traveling through a medium arrive at a point of medium simultaneously, सगळेच्या सगळे एकाच पॉइंटला आले. ओके, the resultant wave produces its own displacement individually, independently. या सगळ्यांची मिळून जी एक रिझल्टंट वेव्ह तयार होईल ती कुठे जाईल सांगता येत नाही. ओके, सो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय असतं? काय माझ्याजवळ नाही आहे, तिथेच असेल. ओके, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय असतं? तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर सम ऑफ डिस्प्लेसमेंट ड्यू टू ऑल इंडिव्हिज्युअल वेव्ह. y1 बार प्लस y2 बार प्लस y3 बार प्लस किती असतं y4 बार आणि डॅश 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 किती असतं सांगा, y की yn बार, yn बार. जर का n नंबर ऑफ वेव्स असतील तर बघा मी काय म्हणताय. व्हेन टू ऑर मोर साऊंड वेव्स ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम अराइव्ह ॲट अ पॉइंट ऑफ मीडियम सायमल्टेनियसली. सो रिझल्टंट वेव्ह, लक्ष द्या, रिझल्टंट वेव्ह या सगळ्यांची मिळून जी एक रिझल्टंट वेव्ह तयार होते, दॅट रिझल्टंट वेव्ह प्रोड्युसेस इट्स ओन डिस्प्लेसमेंट. रिझल्टंट वेव्ह एकच तयार होईल सगळ्यांची मिळून, पण ती कुठे जाईल मला माहीत नाही. त्या रिझल्टंट वेव्हचं डिस्प्लेसमेंट काय असतं? तर रिझल्टंट वेव्हचं डिस्प्लेसमेंट म्हणजे असतं y बार. या सगळ्या इंडिव्हिज्युअल वेव्हच्या डिस्प्लेसमेंटची काय असते ती ॲडिशन. लक्षात ठेवा, चालेल. याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. ठीक आहे, आता मला हे सांगा, सगळ्या वेव्ह इथं भेटल्या आणि एक रिझल्टंट वेव्ह तयार झाली, करेक्ट आहे. मग व्हॉट इज द फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन? तुम्ही सगळ्यांना एका ठिकाणी आणलं म्हणजे ॲक्सिडेंट झाला त्यांचा, अचानक सायमल्टेनियसली आले. असं नाही की मी थांबले होते तू माझ्या अंगावर आले, तू इकडनं आला, तू इकडनं आला, तू इकडनं. एखाद्या वेळेस आपण खेळता खेळता डायरेक्ट टक्कर मारतो एकमेकांना, बरोबर आहे, सायमल्टेनियसली. ओके, व्हॉट इज द फिजिकल इफेक्ट? लक्ष द्या रे, व्हॉट इज द फिजिकल इफेक्ट? बघा, फिजिकल इफेक्ट ऑफ प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय? तर फिजिकल इफेक्ट ऑफ प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन बघा, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, सुपरपोजिशन आवाज नको आहे. द फिजिकल इफेक्ट ऑफ प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय? सुपरपोजिशन म्हणजे ॲडिशन. तुम्ही सगळ्यांना ॲड करून एका ठिकाणी आणलं, काय गरज पडली किंवा त्यांनी नेमकं काय झालं? द फिजिकल इफेक्ट ऑफ प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन इज द फॉर्मेशन ऑफ इंटरफरन्स. काय म्हणताय बघा, फॉर्मेशन ऑफ काय? इंटरफरन्स. इंटरफरन्स इज द फॉर्मेशन ऑफ इंटरफरन्स. सगळ्या वेव्हला तुम्ही एका ठिकाणी आणलं आणि एका ठिकाणी येऊन काय फरक पडला? इज द फॉर्मेशन ऑफ इंटरफरन्स. काय तयार झालं सांगा? इंटरफरन्स तयार झाला, करेक्ट आहे. सो ज्या पॉईंटला सगळ्या वेव्ह आल्या त्या पॉईंटला आपण इंटरफरन्स म्हणतो. काय म्हणतो सांगा? इंटरफरन्स. ओके, अनेकांपासून एक भेटणे म्हणजे इंटरफरन्स आणि एकापासून अनेक भेटणे म्हणजे असतं डिफ्रॅक्शन. काय असतं बोला? डिफ्रॅक्शन. लक्षात ठेवा, चालेल. ओके, मग इथे इंटरफरन्स घडला. तर इंटरफरन्सचे दोन टाईप असतात. पहिला टाईप असतो CI. व्हॉट इज मीन बाय CI? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आणि दुसरा टाईप असतो बाळांनो DI. व्हॉट इज DI? DI इज कॉल्ड ॲज डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. लक्षात ठेवा, इंटरफरन्सचे दोन टाईप असतात. पहिला असतो बाळांनो CI. CI म्हणजे असतं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. लक्ष द्या, कन्स्ट्रक्टिव्ह. बघा मी काय म्हणताय, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ओके, अँड DI म्हणजे असतं बाळांनो डिस्ट्रक्टिव्ह. काय बोलू मी सांगा? डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. इंटरफरन्स. व्हॉट इज मीन बाय कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स? व्हॉट इज मीन बाय डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स? आता कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे काय असतं? हां, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समध्ये ते दोघं जे सोबत आले, आता ठीक आहे ना, आपण हे खूप सारे घेतले. आपण एक काम करू, जेव्हा खूप सारे सोबत घेतात ना ते शिकताना त्रास होतो, खूप खिचडी होते. तुम्ही असं इमॅजिन करा की दोघंच जवळ आले, ठीक आहे,
मिनिमम दोघं तर लागतील. आपल्याला ॲक्सिडेंट घडवून आणायचा आहे. ॲक्सिडेंट काय स्वतःसोबत होत असतो का? नाही. अरे मी रस्त्याने जात होतो, मला मीच दिसलो, असं कधी होत असते काय? नाही. ॲक्सिडेंटमध्ये कमीत कमी 2 लोक लागतात. समजा ही पहिली Y1 बार घेतली, ही Y2 बार घेतली आणि दोघांचा ॲक्सिडेंट झाला आणि एक रिझल्टंट वेव्ह तयार झाली Y बार. थांबा, मग मला हे सांगा, ओके, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे काय असतं? आता मला हे सांगा, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन कोणाचं शिकताय? साऊंड वेव्स. तर तुम्हाला समजायला पाहिजे साऊंड वेव्हचं प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय असतं. जेव्हा तुम्ही साऊंड वर्ड यूज करता तेव्हा त्याला म्हणतात लॉन्जिट्युडनल. Sound is always propagated in the form of longitudinal wave, and everyone knows what is meant by longitudinal wave. The wave which can travel in the form of compression and काय? ray refraction. जी वेव कॉम्प्रेशन आणि रे रिफ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होते त्याला आपण म्हणतो बाळांनो लॉन्जिट्युडनल वेव. लक्षात ठेवा. चालेल? ओके. सो लक्ष द्या सगळ्यांनी. काय असतं बघा. हां, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे काय असतं? 2 किंवा त्यापेक्षा जास्त एका पॉईंटला येऊन भेटल्या. ज्या पॉईंटला येऊन भेटल्या त्याला म्हणतात इंटरफरन्स. इंटरफरन्सचे 2 प्रकार आहेत. ओके, भेटण्याचे 2 प्रकार असतात. एक तर सगळ्यात पहिले ते इन फेज मध्ये भेटले. ते दोघं जण आहेत ना, इन फेज मध्ये भेटले. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं ते आउट ऑफ फेज मध्ये भेटले. आउट ऑफ फेज. आउट ऑफ फेज म्हणजे काय असतं? अपोजिट इन फेज. बघा, अपोजिट इन फेज, त्यांचा फेज अपोजिट होता. आता मला हे सांगा, मी नेहमी सांगत असतो दोघं जण भेटणं म्हणजे प्रत्येक वेळी चांगलंच होते असं काही नाही. जर तुम्हाला वाटत असेल सर इकडनं साऊंड आला, इकडनं साऊंड आला, 2 साऊंड एका ठिकाणी भेटले, अरे बापरे मोठा साऊंड तयार झाला. हो, मोठा साऊंडसुद्धा तयार होऊ शकतो आणि नो साऊंडसुद्धा तयार होऊ शकतो, म्हणजे साऊंड येणारच नाही. ते डिपेंड आहे की ते कसे भेटले, इन फेजमध्ये भेटले की आउट ऑफ फेजमध्ये भेटले. आता इन फेजमध्ये भेटणे म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समध्ये भेटणे म्हणजे कसे भेटणे? ओके, ही साऊंड वेव्ह आहे, सगळ्यांना माहिती आहे साऊंड आहे म्हणजे लॉन्जिट्युडनल आहे. लॉन्जिट्युडनल आहे म्हणजे कॉम्प्रेशन आणि काय? रे रिफ्रॅक्शन. म्हणजे हा साऊंड येताना कोणाच्या फॉर्ममध्ये आला? CR 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 CR. हा साऊंड येताना कोणाच्या फॉर्ममध्ये आला? CR 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 CR. बरोबर आहे की नाही? हे 2 साऊंड एकमेकांना येऊन भेटले. तर कसे भेटले? तर इन फेजमध्ये भेटले. इन फेजमध्ये भेटले म्हणजे याचा अर्थ याचा कॉम्प्रेशन त्याच्या कॉम्प्रेशनवर जाऊन आदळला. म्हणजे एकाचा कॉम्प्रेशन दुसऱ्याच्या रिफ्रॅक्शनमध्ये जाऊन आदळ एकाचा कॉम्प्रेशन दुसऱ्याच्या कॉम्प्रेशनवर जाऊन आदळला किंवा एकाचा रिफ्रॅक्शन दुसऱ्याच्या रिफ्रॅक्शनमध्ये जाऊन आदळला. हा कुठला आहे? नॉर्मल वेव्ह आहे की साऊंड वेव्ह आहे? नॉर्मल वेव्ह आहे की साऊंड वेव्ह आहे? साऊंड वेव्ह म्हणजे काय असतं? लॉन्जिट्युडनल. म्हणजे ही येताना याच्यात काय? कॉम्प्रेशन आणि ज्या ठिकाणी दोघं जण एकमेकांना येऊन टच झाले, भेटले, तर लक्षात ठेवा याचा कॉम्प्रेशन याच्या कॉम्प्रेशनवर जाऊन आदळला, त्याला म्हणतात इन फेजमध्ये भेटणे. बोला, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे काय असतं? बोला. वेन 2 or more साऊंड वेव्स, आपण लिहिताना 2 or more म्हणतो, डोक्यात तुम्ही 2च ठेवा. वेन 2 or more साऊंड वेव्स ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम arrive at a point simultaneously, okay, in phase, that is compression of one wave coincide with the compression of other, or refraction of one wave is coincide with the refraction of other. याला म्हणतात इन फेज मध्ये भेटणे. याचा कॉम्प्रेशन तिच्या कॉम्प्रेशनवर जाऊन आदळला किंवा याचा रिफ्रॅक्शन तिच्या रे रिफ्रॅक्शनवर जाऊन आदळला असेल तर याचा अर्थ ते इन फेजमध्ये भेटले. जेव्हा ते इन फेजमध्ये भेटते बाळांनो, दॅट इज अ गुड साईन. ओके, कारण की या दोघांचा मिळून जो रिझल्टंट वेव्ह तयार झाली, ओके, या दोघांची मिळून जी एक रिझल्टंट वेव्ह तयार झाली, या दोघांची मिळून जी एक रिझल्टंट वेव्ह तयार झाली ना, त्या रिझल्टंट वेव्हचा लाऊड साऊंड आहे. कुठला साऊंड आहे सांगा? लाऊड साऊंड आहे. रिझल्टंट साऊंड हा लाऊड साऊंड आहे, लक्षात ठेवा. लाऊड साऊंड म्हणजे याचा अर्थ मिनिमम इंटेन्सिटीचा साऊंड की मॅक्सिमम इंटेन्सिटीचा साऊंड? मॅक्सिमम. म्हणजे इकडनं साऊंड आला, इकडनं साऊंड आला, जो रिझल्टंट साऊंड तयार झाला दॅट इज अ लाऊड साऊंड. म्हणजे ज्याची इंटेन्सिटी म्हणजे ॲम्प्लिट्यूड मॅक्सिमम आहे. येस, ज्याची ॲम्प्लिट्यूड मॅक्सिमम आहे. करेक्ट आहे. आणि जर का ॲम्प्लिट्यूड मॅक्सिमम असेल तर इंटेन्सिटीसुद्धा काय असते? मॅक्सिमम. 11वीत मी एक तुम्हाला रिलेशन सांगितलं होतं, काय? युअर इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किती असतं? ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर. सांगा, युअर इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किती असतं? ॲम्प्लिट्यूड की ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर? ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. जेव्हा ॲम्प्लिट्यूड मॅक्सिमम असते तेव्हा इंटेन्सिटी सुद्धा काय असते बाळांनो? मॅक्सिमम असते. सो आय मॅक्स. जेव्हा ॲम्प्लिट्यूड मॅक्सिमम असते, लक्षात ठेवा, जेव्हा ॲम्प्लिट्यूड मॅक्सिमम असते तेव्हा इंटेन्सिटी सुद्धा काय असते बाळांनो? मॅक्सिमम असते. काय असते? मॅक्सिमम. दॅट इज कॉल्ड ॲज कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कुठलं इंटरफरन्स? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. समजलं आहे सगळ्यांना? येस. सांगा,
कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स भेटणे म्हणजे याचा अर्थ आउट ऑफ फेज भेटणे की इन फेज. इन फेज. इन फेज म्हणजे समजलं का, एकाचा कॉम्प्रेशन दुसऱ्याच्या कॉम्प्रेशनला जाऊन आदळला किंवा एकाचा रेफ्रॅक्शन दुसऱ्याच्या रेफ्रॅक्शनला जाऊन आदळला. अशा केसमध्ये तुम्हाला लिटल साऊंड भेटतो की लाऊड साऊंड. लाऊड साऊंड. अशा केसमध्ये साऊंडची अँप्लिट्यूड मिनिमम असते की मॅक्सिमम. मॅक्सिमम. आणि इंटेन्सिटी सुद्धा मिनिमम असते की मॅक्सिमम. मॅक्सिमम असते. इज दॅट क्लिअर. येस. ओके. चला आता प्रत्येक वेळेस ते सीआय मध्येच भेटतील याची काही गॅरंटी नाही. कधी कधी ते डीआय मध्ये सुद्धा भेटतात. डीआय म्हणजे काय असतं बोला, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स की डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. चला बोला. व्हेन 2 or more sound waves traveling through a medium arrive at a point simultaneously out of phase or opposite in phase, that is compression of one wave is coincide with refraction of other or refraction of one wave coincide with compression of other. म्हणजे समजलं का, एकाचं कॉम्प्रेशन दुसऱ्याच्या किंवा एकाचं रिफ्लेक्शन दुसऱ्याच्या कॉम्प्रेशनला जाऊन आदळतं. करेक्ट आहे. त्याला म्हणायचं इन फेज की आउट ऑफ फेज. आउट ऑफ फेज. बाई आपण जेव्हा दोघं धडकलो तर तुझा कॉम्प्रेशन माझ्या रिफ्रॅक्शनवर येऊन आदळला किंवा माझा रिफ्रॅक्शन तुझ्या कॉम्प्रेशनवर जाऊन आदळला, म्हणजे आपण इन फेज मध्ये नाही भेटलो, आउट ऑफ फेज मध्ये भेटलो. ही चुकीची गोष्ट झाली. आणि जेव्हा तुम्ही आउट ऑफ फेज मध्ये भेटता तर हा साऊंड जर का ते आउट ऑफ फेज मध्ये भेटले दोघांना एका ठिकाणी येऊन भेटले तर बाळा नो साऊंड. चमत्कार वाटते. असं कसं काय सर, इकडनं साऊंड आला इकडनं साऊंड आला, दोन साऊंड भेटले तर लाऊड साऊंड यायला पाहिजे, मोठा साऊंड यायला पाहिजे, पण असं होत नाही. जर का ते आउट ऑफ फेजमध्ये भेटले तर बाळांनो लक्षात ठेवा, काय तर सांगा नो साऊंड. काय तर सांगा नो साऊंड, म्हणजे कुठल्याही प्रकारचा साऊंड भेटला नाही. म्हणजे याचा अर्थ रिझल्टंट अँप्लिट्यूड काय असतं बोला, मॅक्सिमम की मिनिमम. मिनिमम. आणि इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किती असतं, अँप्लिट्यूडचा स्क्वेअर. सो रिझल्टंट इंटेन्सिटी सुद्धा किती असतं बाळांनो, मिनिमम. अँप्लिट्यूड सुद्धा मिनिमम आहे आणि इंटेन्सिटी सुद्धा काय सांगा, मॅक्सिमम आहे की मिनिमम आहे, मिनिमम आहे. लक्षात ठेवा. चालेल. ओके. तशा प्रकारचे दोन इंटरफरन्स असतात, एक सी आय आणि काय असतं डी आय. म्हणून मी नेहमी सांगतो जेव्हा दोघं एकमेकांना येऊन भेटतात तेव्हा प्रत्येक वेळी चांगलंच होतं असं काही नाही आहे. चांगलं झालं म्हणजे सी आयमध्ये भेटले आणि वाईट झालं म्हणजे डी आयमध्ये भेटणे. बरोबर आहे की नाही. येस. सी आय म्हणजे काय असतं, डिस्ट्रक्टिव्ह की कन्स्ट्रक्टिव्ह. कन्स्ट्रक्टिव्ह. आणि डी आय म्हणजे काय असतं, डिस्ट्रक्टिव्ह. करेक्ट आहे. कन्स्ट्रक्टिव्हमध्ये कसे भेटतात सांगा, आउट ऑफ फेज की इन फेज. इन फेज. आणि डिस्ट्रक्टिव्हमध्ये कसे भेटतात, आउट ऑफ फेज की इन फेज. आउट ऑफ फेज. से येस. येस. लक्ष द्यायचं. ओके. सांगा कन्स्ट्रक्टिव्ह जेव्हा मध्ये भेटता तेव्हा रिझल्टंट साऊंड काय असतो, मिनिमम असतो की मॅक्सिमम. रिझल्टंट अँप्लिट्यूड काय असते, मिनिमम असते की मॅक्सिमम. आणि डिस्ट्रक्टिव्हमध्ये रिझल्टंट साऊंड काय असतो, मिनिमम की मॅक्सिमम. मिनिमम. ॲक्च्युली नो साऊंड. पण नो वन इज आयडियल इन द वर्ल्ड, म्हणून नो साऊंड असं बनत नाही. सगळेजण म्हणतात लिटल साऊंड. काय लिटल, कमी येतो. ॲक्च्युली आवाजच नाही यायला पाहिजे पण येतो, थोडा येतो. ओके. आणि इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं, अँप्लिट्यूड की अँप्लिट्यूड स्क्वेअर. मग अँप्लिट्यूड जर कमी असेल तर इंटेन्सिटी सुद्धा काय असणार आहे, कमीच असणार आहे. करेक्ट आहे. येस. आज आपण शिकलो प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. तुम्ही एक लक्षात ठेवा, सुपरपोजिशन म्हणजे असतं बाळांनो ॲडिशन. काय असतं बोला, ॲडिशन. खूप साऱ्या लोकांना आपल्याला जवळ करायचं आहे आणि खूप साऱ्या लोकांना जवळ करून एक रिझल्टंट वेव्ह तयार करायची आणि तिच्यावर स्टडी करायचं आहे. करेक्ट आहे. मग आता तुमच्या डोक्यात एक प्रश्न यायला पाहिजे, सर जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त साऊंड एकमेकांना येऊन भेटतात, एक तर सी आय तयार होते, म्हणजे जिथं भेटतात त्या पॉईंटला इंटरफरन्स तयार होते, मग ते सी आय तयार होते, नाहीतर काय तयार होते, डी आय. मग व्हॉट आर कंडिशन्स फॉर फॉर्मेशन ऑफ सी आय. अशा कुठल्या कंडिशन्स आहे की ज्या सॅटिस्फाय केल्या की कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार होतो. अँड व्हॉट आर कंडिशन्स फॉर फॉर्मेशन ऑफ डी आय. अशा कुठल्या कंडिशन्स आहे की ज्या सॅटिस्फाय केल्या की काय तयार होतो सांगा, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार होतो. तर बाळांनो साऊंड्समध्ये लक्षात ठेवा, जेव्हा बाळांनो लक्षात ठेवा, डीजे माहिती आहे तुम्हाला, डीजे. अरे डीजे माहिती आहे मला, हे सांगा. डीजे मध्ये लक्षात ठेवा, इकडनं एक स्पीकर आला, येस लक्षात ठेवा. इकडनं एक स्पीकर आला, येस लक्षात ठेवा. हे दोन स्पीकर आले, हो म्हणा, येस. मग मला हे सांगा, इकडल्या स्पीकरला एक आवाज आला, इकडल्या स्पीकरला एक आवाज आला, दोन आवाज एका ठिकाणी येऊन भेटले. म्हणजे इथं काय तयार झाली, ॲम्प्लिट्यूड की रिझल्टंट अँप्लिट्यूड. रिझल्टंट अँप्लिट्यूड. मग नेमकं कुठला इंटरफरन्स तयार होईल, तर फ्री ॲडवाइस देतो, कोणाला सांगू नका. इव्हनिंग बॅचमध्ये तुम्ही सगळे हुशार आहे म्हणून तुम्हाला सांगतो. ओके. जेव्हा दोघं जण एका ठिकाणी येऊन भेटतात तेव्हा इंटरफरन्स तयार होतो. काय तयार होतो, इंटरफरन्स. आणि इंटरफरन्समध्ये लक्षात ठेवा, ज्या क्षणाला दोघं जण येऊन एकमेकांना भेटतात तर भेटल्या पहिले सी आय तयार होत असतो. काय तयार होत असतो, सी आय. मी म्हणतो म्हणून नाही, आपल्याला डेरिव्हेशन शिकायचं आहे. त्या डेरिव्हेशनमध्ये मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो. भेटल्या काय तयार होतं बोला, सी आय. नंतर डी आय, लगेच डी आय, नंतर सी आय, नंतर डी आय, नंतर सी आय, नंतर डी आय. म्हणजे समजलं आहे का. ओके. सी आय डी आय म्हणजे समजलं आहे. सी आय म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह, डी आय म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह. सी आय म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह, डी आय म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह. सी आय म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह, डी आय म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह. तर सांगा, सी आय मध्ये रिझल्टंट अँप्लिट्यूड ही मिनिमम असते की मॅक्सिमम असते, मॅक्सिमम. इन फेज मध्ये भेटले की आउट ऑफ फेज मध्ये भेटले,
इन फेज. तर लक्षात ठेवा, म्हणजे याचा अर्थ हा राईज इन अ साऊंड असतो. काय असतो? राईज इन अ साऊंड. लक्षात ठेवा. ओके. आणि जेव्हा साऊंड वाढतो, तुझा साऊंड माझा साऊंड, आपण दोघं भेटलो इन फेजमध्ये, तर आपल्या दोघांचा मिळून साऊंड वाढतो, रिझल्टंट साऊंड वाढतो. त्याला म्हणायचं कन्स्ट्रक्टिव्ह डिफरन्स, आणि त्याला दुसऱ्या भाषेत म्हणतात वॅक्सिंग. काय म्हणतात? सगळा वॅक्सिंग ते नाही. हां, वॅक्सिन. काय म्हणायचं? वॅक्सिंग. वॅक्सिन म्हणजे असतं राईज इन अ इंटेन्सिटी ऑफ अ साऊंड. काय असतं? राईज इन अ इंटेन्सिटी ऑफ अ साऊंड. लक्ष द्या. ओके, आर गेटिंग? येस. चला, सी आय नंतर काय भेटतो? डी आय. सर ते सी आय नंतर डी आय कसं काय? अरे गदडे हो, स्पीकर सुरू झाला त्यापासून एक वेव येतात की खूप साऱ्या वेव येतात? खूप साऱ्या. स्पीकर सुरू आहे, एक वेव येतो की खूप साऱ्या वेव येतो? खूप साऱ्या. पहिली जेव्हा पहिलीला येऊन, तुझी पहिली माझी पहिली जेव्हा एकमेकांना येऊन भेटते, काय तयार होते? डी आय की सी आय? सी आय. मग आपल्या मागणं एकच निघतात की खूप सारे निघतात? मग दुसरी येते तर ती डी आय तयार करते, तिसरी येते सी आय तयार करते, चौथी येते डी आय. पण सुरुवात म्हणजे सी आय डी आय सी आय डी आय हे ऑल्टरनेट तयार होत असतात. कसे तयार होत असतात? ऑल्टरनेट. लक्षात ठेवा. पण सुरुवात नेहमी सी आयनीच होणार. लक्षात ठेवा. चालेल? ओके. ती का बरं? मी म्हणतो म्हणून नाही, तुम्हाला मी प्रूव्ह करून दाखवतो पुढे. ठीक आहे. डी आय. जसं सी आय म्हणजे काय असतं? राईज इन इंटेन्सिटी ऑफ अ साऊंड. साऊंड वाढला म्हणजे वॅक्सिंग आहे, कन्स्ट्रक्टिव्ह डिफरन्स आहे. आणि डी आय म्हणजे साऊंड कमी झाला म्हणजे याचं असतं फॉल इन अ इंटेन्सिटी ऑफ अ साऊंड. फॉल इन अ इंटेन्सिटी ऑफ अ साऊंड अँड विच इज कॉल्ड ॲज वॅनिंग. काय सांगतात? वॅनिंग. तर लक्षात ठेवा, वॅक्सिंग म्हणजे असतं सी आय, वॅनिंग म्हणजे असतं डी आय. वॅक्सिंग म्हणजे राईज इन इंटेन्सिटी ऑफ अ साऊंड, वॅनिंग म्हणजे फॉल इन अ रिझल्टंट इंटेन्सिटी ऑफ अ साऊंड. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जर सपोज हा वॅक्सिंग असेल तर हा काय असतो सांगा? वॅनिंग असतो. वॅक्सिंग म्हणजे राईज इन इंटेन्सिटी ऑफ अ साऊंड अँड वॅनिंग म्हणजे काय असतं? फॉल इन इंटेन्सिटी ऑफ अ साऊंड. तर यू नो दिस इज द वॅक्सिंग अँड दिस इज द वॅनिंग. सो वन वॅक्सिंग आणि वन वॅनिंग. मराठीत बोलताय? बोला. हा, वन वॅक्सिंग अँड वन वॅनिंग. सो वन वॅक्सिंग अँड वन वॅनिंग. ते तर सुरू जाणार आहे. वॅक्सिंग वॅनिंग, वॅक्सिंग वॅनिंग, वॅक्सिंग वॅनिंग. सी आय डी आय सी आय डी आय म्हणजे वॅक्सिंग वॅनिंग वॅक्सिंग वॅनिंग. पण वन वॅक्सिंग अँड वन वॅनिंग म्हणजे असतं बाळा नो वन बीट. काय असतं? बोला. वन बीट. यू नो वन बीट? बीट 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 बीट. वन वॅक्सिंग अँड वन वॅनिंग इज कॉल्ड ॲज वन बीट. काय म्हणतो सांगा? वन बीट. आणि दुसऱ्या भाषेत ओके सुपरपोजिशन ऑफ वेव्हच्या भाषेत वन बीट म्हणजे ऑसिलेशनच्या भाषेत कोण आहे सांगा? वन ऑसिलेशन. वन बीट म्हणजे वन ऑसिलेशन, ज्यामध्ये वन वॅक्सिंग येतो आणि वन काय येतो? वॅनिंग येतो. लक्षात ठेवा. आर गेटिंग? यू नो बीट? धक्क धक्क करने लगा, त्याला म्हणतात बीट्स. फक्त आपले जे असतात ते असतात हार्ड बीट्स. काय असतात? हार्ड बीट्स. ओके. टक 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 टक. तुम्ही दवाखान्यात गेले की डॉक्टर ती ईसीजी काढतात ना, तर ग्राफ आपला असाच येत असतो ईसीजीचा. ईसीजी काढतात की नाही? तर आपली हार्टबीट तशीच असते. लक्ष द्या. लक्ष द्या. हे बघा, वॅक्सिन, छाती फुगली आपली, वॅक्सिन. वॅनिंग म्हणजे एक बीट झाला. आणि हे नॅचरली आपलं सुरू असते बरं का. हे बघा, आता हे कसं आहे? वी आर ॲडोलेसन म्हणजे याचा अर्थ आपण जवानीत आहोत सध्या. त्यामुळे आपल्या बॉडीत ते असं फील होत नाही चेस्ट व्हायब्रेट होताना. पण तुम्ही एखाद्या 90 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या बाजूला बसा आणि त्या चेस्टकडे लक्ष, त्याची चेस्ट, कारण हार्टची पंपिंगची इफिशियन्सी कमी झाली असते. त्याला म्हणजे हवा ओढावं लागते. ते दिसते आपल्या हवा. तर तसं नॅचरली आपणही ओढतच आहोत आणि आपणच सोडतो आहोत, पण आपलं पंपिंग कपॅसिटी चांगली आहे, त्यामुळे ते व्हायब्रेशन जाणवत नाही आपल्याला. तुम्ही एखाद्या आजोबाच्या जवळ बाजूला बसा 90 वर्षाच्या वर, तर बघा त्याला त्याची हार्ट व्हायब्रेट होताना दिसते. जे त्याच्या हार्टमध्ये होत आहे तेच आपल्या हार्टमध्ये होत आहे, पण आपल्याला दिसत नाही. इज दॅट क्लिअर? येस. कारण पंपिंग इफिशियन्सी चांगली असते. हार्टला एक्स्ट्रा स्ट्रगल घ्यायची गरज नाही. त्या आजोबांना काय करावं लागते? घ्यावं लागते हवा. नाही घेतली तर जाते आजोबा. ठीक आहे, लक्ष द्या. ठीक आहे. ओके, लक्ष द्या इकडे. आवाज, प्रेरणा, लक्ष दे बाळा इकडे. हां, ओके. बाळांनो मला हे सांगा. आवाज नको, इकडे बघा. हां, मी काय म्हणताय? तर बाळांनो तुम्ही जेव्हा ईसीजी काढायला जाता, डॉक्टर माझी चेस्ट दुखत आहे, तर डॉक्टर काय करतात? ईसीजी लावतात तिथं सगळं. म्हणजे हार्टचे पंपिंग सिस्टमच चेक करतात की वॅक्सिंग वॅनिंग बरोबर सुरू आहे की नाही, म्हणजे तुमची बीट फ्रिक्वेन्सी बरोबर आहे की नाही, म्हणजे तुमची बीट्स निघतात. लक्षात ठेवा. ओके, ईसीजीच निघतो ना, ऑसिलेशन्स निघत असतात. पॉझिटिव्ह एक्सएम निगेटिव्ह एक्सएम हे चेंज होत राहतात. खरं त्याची एक लिमिट आहे. त्याची काय एक लिमिट आहे? त्या लिमिटपर्यंतच चालतं. ओके. ते आता टुंग 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 टुंग. डॉक्टर म्हणते बोलवा पेशंटच्या नातेवाईकाला. टुंग टुंग टुंग, लवकर बोलवा. टुंग 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 टॉंग 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 घेऊन जा. ठीक आहे. हा,
ऑल द पार्टिकल्स आर ॲट मीन पोझिशन, म्हणजे विषय संपला. हार्टचं पंपिंग करणं बंद झालं. खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. हां, आर यू गेटिंग? येस. तर बाळांनो, मला आवाज नको आहे. बस बस बस. तर बाळांनो लक्षात ठेवा, वन वॅक्सिंग आणि वन वॅनिंग हे काय झालं? बीट्स. वन बीट. वन वॅक्सिंग आणि वन वॅनिंग हे झालं बीट्स. हे बा याची एक्स्ट्रीम पोझिशनच्या लेवल वाढल्या, म्हणजे असं समजून घ्या तुम्ही तुमची बीपी थोडी वाढली. जसं बीपी वाढली याचं साधं रिझन आहे. समजा रस्त्याने जाताना, समजा रस्त्याने जात आहे भामट्यासारखे कुठे बघत, आणि तिकडून एक ट्रक दिसला म्हणून का आपण मी जिवंत आहे का? हां ठीक आहे ठीक आहे. मग जिवंत असेल तर आपण 2 मिनटं काय करतो, फुटपाथवर जाऊन बसतो. आणि तेव्हा फुटपाथवर जाऊन बसलो तर बघा आपले बीट्स कसे वाढले असतात. स्वतःच्याच हृदयाला हात लावायचा, दुसऱ्यांच्या नाही. ओके, स्वतःच्या हृदयाला तुम्ही हात लावला तर तुम्हाला असं टक टक टक, नाही तर लाता खाल, ठीक आहे. हां, टक टक टक, बस म्हणतान लक्ष दे. असा टक 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 आवाज येतो, म्हणजे समजून घ्या आपली की बीट फ्रिक्वेन्सी वाढली. करेक्ट आहे? बघा हे वाढलेत, म्हणजे हाय बीपी लो बीपी इथंच समजतं, लक्षात ठेवा. ओके, आवाज नको आहे. तर बाळांनो आपले जे हृदयाचे असतात ते असतात हार्ट बीट्स. काय असतात? हार्ट बीट्स. आणि मी जे शिकवत आहे तुम्हाला फिजिक्समध्ये ते शिकवत आहे मी साऊंड बीट्स. काय तयार होतं? साऊंड बीट्स. म्हणजे डीजेमध्ये तसंच असतं ना. डीजेमध्ये काय असतं? इकडनं एक स्पीकर असतो, इकडनं एक स्पीकर असतो, इकडनं आवाज येतो, इकडनं आवाज येतो, हे दोघं एकमेकांना येऊन भेटतात, इंटरफरन्स, आणि तिथं आपण नाचत असतो. जिथे इंटरफरन्स तयार होतो तिथं नेहमी CI नसतो तयार होत. काय तयार होतो? CIDI CIDI CIDI. साऊंड वाढतो कमी होतो, वाढतो कमी होतो, वाढतो कमी होतो, वाढतो कमी होतो, म्हणजे बीट्स तयार होतात. काय तयार होतात? बीट्स. आता मला हे सांगा, त्या साऊंडमध्ये आपण गेलो, मग त्याला एक बीट फ्रिक्वेन्सी असते. काय असते बोला? बीट फ्रिक्वेन्सी. मग त्या बीट फ्रिक्वेन्सीमध्ये आपण घेऊन गेलो आपलं हृदय, तर आपले सुद्धा हार्ट बीट्स असतात. जर का ती साऊंडची बीट फ्रिक्वेन्सी आणि आपल्या हृदयाची बीट फ्रिक्वेन्सी, यात आपली बीट फ्रिक्वेन्सी आहे बरं का. बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ बीट्स हर्ट्स पर सेकंड. तर असं म्हणतात एका मिनिटात आपले 72 बीट्स झाले पाहिजे. आयडियल हार्ट जे असतं ते आयडियल हार्टची बीट फ्रिक्वेन्सी असते 72 बीट्स इन पर सेकंड. पर सेकंड नाही, पर मिनिट्स. करेक्ट आहे? 72 बीट्स पर मिनिट्स, म्हणजे एका मिनिटात 72, म्हणजे 72 डिवाइड जर 60 केलं तर 1 पॉईंट समथिंग येईल, म्हणजे 1 पॉईंट समथिंग बीट्स इन 1 सेकंड. एका सेकंदात आपल्या हृदयाचे एवढे बीट्स असलेच पाहिजे. याच्यापेक्षा कमी नाही चालणार, याच्यापेक्षा जास्त नाही चालणार, लक्षात ठेवा. चालेल? मग ही असते बीट फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ बीट्स हर्ट्स पर सेकंड. करेक्ट आहे? जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता तेव्हा डायरेक्ट डॉक्टर काही हृदयाला हात नाही लावत, इथं नाडी पकडतात आणि नाडीवरनं चेक करतात डॉक्टर. याचा 1 मिनिटं थांबतात डॉक्टर. नाडीवरनं त्यांना समजते की बीट फ्रिक्वेन्सी तुमची वाढली आहे की कमी केली. करेक्ट आहे? ओके, तर लक्षात ठेवा. नाडी तज्ञ असतात ना, ओके, तिथूनच चेक करतात तुम्हाला. ओके, आता लक्षात ठेवा. बाळांनो, बस बस, तुम्ही नाही आहे नाडी तज्ञ, नाही तर दाबाल तिथंच नाडी. ठीक आहे, असं काय नका. ठीक आहे, हां, बस. लक्ष द्या. हां, इकडे लक्ष द्या. आवाज आवाज आवाज. इकडे लक्ष द्या. मला हे सांगा बाळांनो, मला हे सांगा, हे झाले हार्ट बीट्स आणि ते काय झाले? साऊंड बीट्स. जेव्हा साऊंड बीट्स म्हणजे डीजेमध्ये तयार होत असतात बीट्स. ओके, बीट्स म्हणजे साऊंड वाढणे, साऊंड कमी होणे, साऊंड वाढणे, साऊंड कमी होणे, साऊंड वाढणे, साऊंड कमी होणे म्हणतात. लक्ष दे इकडे. ओके, त्याला म्हणतात बीट्स. करेक्ट आहे? ते साऊंड बीट्स आणि आपले हृदयाचे झाले हार्ट बीट्स. जेव्हा आपण त्या डीजेत नाचतो तर नकळत माहिती आहे का, जर सपोज असं झालं की साऊंड बीट्स आणि हार्ट बीट्स सेम झाले, म्हणजे दोघांची बीट फ्रिक्वेन्सी काय झाली? सेम. ओके, म्हणजे याचा अर्थ नंबर ऑफ बीट्स बाय साऊंड अँड नंबर ऑफ बीट्स बाय हार्ट. ओके, म्हणजे बीट फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड आणि बीट फ्रिक्वेन्सी ऑफ काय असतं? हार्ट. जर का सपोज दोघांची सेम झाली तर बाळांनो सायन्समध्ये रेझोनन्स ऑकर्ड होतो. काय ऑकर्ड होतो सांगा? रेझोनन्स. काय ऑकर्ड होतो? रेझोनन्स. आणि जेव्हा एकदा रेझोनन्स ऑकर्ड झाला तर बॉडी व्हायब्रेट विथ द मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड. आपली बॉडी ही मिनिमम ॲम्प्लिट्यूडनी व्हायब्रेट होत नाही, आपली बॉडी ही मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूडनी व्हायब्रेट होते. ओके, म्हणजे अशा केसमध्ये जेव्हा म्हणून डीजेत नाचताना आपल्याला भान नसते, कारण आपल्या बॉडीचे व्हायब्रेशन्स कमी होतात की वाढतात? वाढतात. करेक्ट आहे? कुठपर्यंत वाढतात? जोपर्यंत आपले तंगडे दुखत नाहीत. नाचून नाचून 15-20 अर्धा तास असं ढोरासारखं नाचतो आपण. आपले हात कुठं, आपले पाय कुठं, आपलं काय कुठं, आपल्यालाच काही समजत नाही. मग त्या वेळानंतर लक्षात ठेवा आपले पाय दुखायला लागतात. जेव्हा बॉडी एक्झर्ट होते ना तेव्हा आपण त्या डीजेच्या बाहेर जातो आणि डीजेच्या बाहेर झाल्यानंतर ते साऊंडचे बीट्स आणि आपले हृदयाचे हार्ट बीट्स हे डिसमॅच करतो आपण. जेव्हा हे डिसमॅच होते ना, गपचूप फुटपाथवर जाऊन बसून राहतो आपण, कारण की पुढचे 5-10 मिनिटं आपल्याला सुधरत नाही काय सुरू आहे आपल्या बॉडीमध्ये. हार्ट बीट्स आपल्या गरजेपेक्षा जास्त वाढले असतात. मग डीजे पुढे गेला की मग आपल्याला समजते की आपण बॉडीला व्हायब्रेट होते ना बॉडी, नंतर आपण बॉडीला नॉर्मल करतो पुढच्या 5-10 मिनिटात आणि मग पुन्हा जातो नाचायला.
पण डीजेत नाचताना मजा का बरं येते? डीजेत नाचताना तुम्हाला फील का बरं होते नाचायचं? डीजेत नाचताना तुम्हाला थकवा का बरं जाणवत नाही? कारण की याचं एकच रिझन आहे की तुमची हार्टची बीट फ्रिक्वेन्सी आणि साऊंडची बीट फ्रिक्वेन्सी, या दोन बीट फ्रिक्वेन्सी काय होतात? सेम. आणि जेव्हा या दोन बीट फ्रिक्वेन्सी सेम होतात तेव्हा काय ऑकर्ड होतो? रेझोनान्स. आणि रेझोनान्स इज द सिच्युएशन्स वेअर द बॉडी व्हायब्रेट विथ अ मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड. आपलंच आपल्याला सुधरत नसते तेव्हा. करेक्ट आहे. सो जसे आपले हार्ट बीट्स असतात, ही बायोलॉजिकल टर्म आहे, तसे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनमध्ये कुठले बीट्स तयार होतात सांगा? साऊंड बीट्स तयार होतात. करेक्ट आहे. सो बीट्स म्हणजे काय असतं सांगा? वन बीट म्हणजे काय असतं बोला? वन बीट म्हणजे वन वॅक्सिंग अँड वन वॅनिंग. सो यू सिम्पली कॅन से युअर वन वॅक्सिंग इज कॉल्ड ॲज, इट्स अ वन वॅक्सिंग, आणि हा कोण झाला सांगा? वन वॅनिंग. वन वॅक्सिंग आणि वन वॅनिंग इज कॉल्ड ॲज वन बीट्स. लक्षात ठेवा. ओके. आता मला एक सांगा, तुम्हाला डायग्राममध्ये, ओके, तुम्हाला डायग्राममध्ये मी नंबर ऑफ बीट्स काढतो, तुम्ही मोजा बरं. आणि मोजणं म्हणजे नॉट अ बिग डील, तुम्हाला आत्ता सांगितलं मी. वन वॅक्सिंग वन वॅनिंग म्हणजे वन क्रस्ट अँड वन ट्रफ, म्हणजे वन ऑसिलेशन म्हणजे वन बीट. आता तुम्ही नंबर ऑफ बीट्स मोजा. हा, किती बीट्स आहे? 3. आता मला हे सांगा बाळांनो, दिस इज द फर्स्ट बीट, वन वॅक्सिंग अँड वन वॅनिंग. हा पहिला बीट आहे. पहिल्या बीटचं हे वॅक्सिंग आहे आणि पहिल्या बीटचं हे वॅनिंग आहे. सो दिस द वॅक्सिंग ऑफ फर्स्ट बीट आणि वॅनिंग ऑफ फर्स्ट बीट. करेक्ट आहे. इथं सेकंड बीट आहे. सांगा हे सेकंड बीटचं काय? म्हणजे इथं साऊंड वाढला की कमी झाला? वाढला. सो इट्स अ वॅक्सिंग ऑफ सेकंड बीट, इट्स अ वॅनिंग ऑफ सेकंड बीट. हे कुठलं बीट आहे सांगा? थर्ड बीट. हे थर्ड बीटचं काय सांगा? वॅक्सिंग. सो वॅक्सिंग ऑफ थर्ड बीट आणि वॅक्सिंग ऑफ काय? वॅनिंग ऑफ थर्ड बीट्स. वॅनिंग ऑफ थर्ड बीट. लक्षात ठेवा. ए, इट्स अ वॅक्सिंग ऑफ थर्ड बीट. लक्ष द्या. वॅक्सिंग ऑफ थर्ड बीट, वॅक्सिंग ऑफ थर्ड बीट आणि वॅनिंग ऑफ थर्ड बीट. करेक्ट आहे. लक्षात ठेवा. समजलं सगळ्यांना? ओके. आता इकडे लक्ष द्या बाळांनो. हां, व्हॉट इज मीन बाय पिरियड ऑफ बीट्स? पिरियड म्हणजे तसे माहिती आहे, टाइम टेकन टू कंप्लीट वन ऑसिलेशन. एका ऑसिलेशनमध्ये किती मोमेंट असतात? 4. डझंट मॅटर की मोमेंट कुठून सुरू होईल, मोमेंट कुठूनही सुरू शकते. सगळ्यांना माहिती आहे, जर का मोमेंट मीनला सुरू झालं तर संपतं कुठं? मीनला. जर का पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला सुरू झालं तर संपतं कुठं? पॉझिटिव्ह. सो व्हॉट इज मीन बाय पिरियड ऑफ बीट्स? चला बोला. टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रस्ट इज अ पिरियड ऑफ ऑसिलेशन. पण मी पिरियड ऑफ बीट्स म्हणताय तर थोडं बरोबर लिहा. टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह वॅक्सिंग इज कॉल्ड ॲज पिरियड ऑफ बीट्स. चला, पिरियड ऑफ बीट्स पुन्हा. टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह, सांगा ट्रप म्हणाल की वॅनिंग म्हणाल? तुम्ही ट्रप म्हटलं तर ते पिरियड ऑफ ऑसिलेशन झालं. ओके. पण टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह वॅनिंग म्हणाल तर ते काय झालं? पिरियड ऑफ बीट्स झालं. समजलंय? तर लक्षात ठेवा, याला म्हणतात ओके टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह वॅक्सिंग किंवा टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह वॅनिंग इज कॉल्ड ॲज पिरियड ऑफ बीट्स. करेक्ट आहे. याला म्हणतात पिरियड ऑफ बीट्स. ओके, टीबी. आणि नंतर लास्ट असतं बीट फ्रिक्वेन्सी. काय असतं? बीट फ्रिक्वेन्सी. सगळ्यांना माहिती आहे बीट फ्रिक्वेन्सी काय? बोला. नंबर ऑफ बीट्स हर्ट्स पर सेकंड. म्हणजे एका सेकंदात तुम्ही किती बीट्स ऐकता त्याला म्हणतात बीट फ्रिक्वेन्सी. काय म्हणतात? बीट फ्रिक्वेन्सी. आता मला हे सांगा, 1 2 3 एका सेकंदात एवढे बीट्स तयार झाले म्हणजे बीट फ्रिक्वेन्सी किती झाली? 3. ओके, मला हे सांगा हे किती बीट्स आहेत? हे जर का सगळेच्या सगळे एका सेकंदात झाले असतील तर? साधी गोष्ट आहे. तुमच्या तुमच्या डोळ्यासमोर ट्रक आला, तुम्ही वाचले तिथून, तर तुमची बीट फ्रिक्वेन्सी कमी होती की वाढते? हृदयाचे व्हायब्रेशन्स वाढतात. म्हणजे कमी टाईममध्ये तुम्ही जास्त बीट्स तयार करता. एका सेकंदात किती बीट्स तयार कराल? दॅट इज कॉल्ड ॲज बीट फ्रिक्वेन्सी. खतम. चालेल. सो बीट फ्रिक्वेन्सी. आणि दुसरं बीट फ्रिक्वेन्सीचा पिरियड की रेसिप्रोकल ऑफ पिरियड? रेसिप्रोकल ऑफ पिरियड इज कॉल्ड ॲज बीट फ्रिक्वेन्सी. समजलाय? सो दिस कंप्लीट कॉन्सेप्ट इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. काय म्हणतो आपण सांगा? प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. काळा बरं नोट्स 2 मिनिटं वाचून घेऊ आपण. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय असतं? नोट्स काढा लवकर. सगळ्या नोट्स काढा. चला वाचा. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय असतं? कम ऑन एव्हरीवन. येस, हां बोला रे. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय असतं? हां कम ऑन. वेन अ स्टेटमेंट. व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन? पहिली तर गोष्ट मला हे सांगा, सुपरपोजिशन म्हणजे काय? सबसेशन की ॲडिशन? खूप साऱ्या लोकांना आपण दूर नेतो की जमा करतो? जमा करतो. लक्षात ठेवा. चला वाचा पहिलं. हां, वेन 2 or more साऊंड वेव्स नका करू, साऊंड वेव्स करा. कारण आपण या टॉपिकमध्ये प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ साऊंड वेव्स शिकतो आहोत. आणि ऑप्टिक्स जेव्हा सुरू करू आपण तेव्हा आपल्याला लाईट वेव्स बद्दल शिकायचं आहे. कुठल्या वेव्स बद्दल? लाईट वेव्स. चला वाचा. हां वाचा. काय दिलं? वेन 2 or more साऊंड वेव्स ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम अराइव्ह ॲट अ पॉइंट ऑफ मीडियम सायमल्टेनियसली. वाचा.
Each wave produces its own displacement point independently of the others. What's up? Hence, resultant displacement is a vector sum of displacement due to all waves. चला वाचा लेट. हाँ, y1 बार, y2 बार, y3 बार, डॅश yn बार. हे बा इथं लिहिलंय मी. हे बा आहे. हाँ, लेट. y1 bar, y2 bar, y3 bar, dash yn bar with the displacement produced due to wave arrive at a point of the medium simultaneously. Then what's up? Resultant displacement at that point according to the principle of superposition is given by काय सांगा y bar is equals to y1 bar plus y2 bar plus y3 bar plus dash किती असतं yn bar. वाचा पुढे काय दिलं. हां, the physical effect produced due to superposition of waves is called as interference. हे बघा दोघं जेव्हा इथे भेटले इथं काय तयार झालं इंटरफरन्स. हे पाहिजे इंग्लिशमध्ये लिहिलं आहे द फिजिकल इफेक्ट ऑफ प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन इज अ फॉर्मेशन ऑफ काय इंटरफरन्स. ओके चला वाचा. हां, इंटरफरन्स काय असतं वाचा. हां, इफ द वेव अरायव्हिंग ॲट अ पॉइंट इन सेम फेज दॅट इज compression due to one wave is coincide with the compression due to other. Hence the resultant amplitude at that point is maximum. Intensity of a sound at that point is maximum and we will get a काय little sound की loud sound. Okay, we heard a loud sound and this is called as constructive interference. बरोबर आहे. चला डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे काय असतं वाचा. हां, इन आउट ऑफ फेज अपोजिट फेज वाचा काय असतं बोला. कॉम्प्रेशन ड्यू टू वन वेव इज कोइन्साइड विथ रिफ्रॅक्शन ड्यू टू अदर. चला लिहून घ्या कन्स्ट्रक्टिव्ह मध्ये. सी सी वर जाऊन आदळतो, आर आर वर जाऊन आदळतो. इथं सी आर वर जाऊन आदळतो, आर सी वर जाऊन आदळतो. लवकर सी आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स डार्क करून दिलाय ना तिथं. सी इज कोइन्साइड विथ सी, आर इज कोइन्साइड विथ आर आणि तिकडे सी इज कोइन्साइड विथ आर आणि आर इज कोइन्साइड विथ सी. हां, आता वाचा खाली काय दिला फेनॉमिनॉन. हां वाचा काय दिला कमॉन फेनॉमिनॉन वाचा. Phenomenon of beats is an example of interference of sound wave. पुढे वाचा. Phenomenon of beats काय असतं. ए आवाज नको आहे वाचा काय दिलाय. हां, alternate rise and fall in a resultant intensity of a sound produced due to interference of two sound wave is called as phenomenon of beats. वाचा waxing काय असतं. हां, maximum intensity of a sound is called as waxing. Waning काय असतं वाचा. minimum intensity of a sound is called as waning. सांगा वन बीट म्हणजे काय असतं बोला. वन वॅक्सिंग अँड वन वॅनिंग फॉर्म अ वन बीट. चला पिरियड ऑफ बीट्स काय असतात. टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह वॅक्सिंग अँड वॅनिंग इज कॉल्ड ॲज पिरियड ऑफ बीट्स. वाटा बीट फ्रिक्वेन्सी काय असतं. नंबर ऑफ बीट्स हर्ट्स पर सेकंड इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स. वाचा पुढे. रेसिप्रोकल ऑफ पिरियड ऑफ बीट्स इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी ऑफ. आर यू गेटिंग. इथपर्यंत झालाय. येस. चला वन बीट काय असतं याची डायग्राम काढून घ्या. वन बीट म्हणजे काय असतं ही डायग्राम. हे बाई वन वॅक्सिंग अँड वन वॅनिंग, वन वॅक्सिंग अँड वन वॅनिंग याला वन बीट. वन बीटची डायग्राम. वरचा पार्ट वॅक्सिंग काढा, खालचा पार्ट वॅनिंग लिहा लवकर. ए बीट फ्रिक्वेन्सीचं भलं मोठं एक डेरिवेशन आहे ते आता होणार नाही 7:30 वाजे 15 मिनिटात. त्याला उद्याचं पूर्ण लेक्चर लागेल आपल्याला. ते मी उद्या घेतो.